शनिवारी उशिरा दिल्लीमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली होती, तरीसुद्धा बिहारमध्ये वेगळी परिस्थिती दिसत नाहीये। बिहारमधील पटना रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची एकच गर्दी झाली आहे। प्रयागराजला जाण्यासाठी प्रवाशांची ही गर्दी आहे। ट्रेनच्या खिडक्या तोडून प्रवासी ट्रेनमध्ये घुसलेत। ही दृश्य आपण पाहतोय। एकीकडे चेंगराचेंगरीमुळे बळी जात असताना अजूनही रेल्वे प्रशासन असेल किंवा सर्वसामान्य नागरिक असतील, अजूनही यातनं कोणताही धडा घेताना दिसत नाहीये। ट्रेनमध्ये चढताना प्रवाशांची चेंगराचेंगरी होते आणि ही दृश्य आपण पाहतोय। खिडक्यांमधून जी दृश्य दिसत आहेत त्यानुसार आतमध्ये बसण्याऐवजी जवळपास सर्वच जण उभे आहेत आणि या अशा गर्दीमध्ये बिहार ते दिल्ली किंवा बिहार ते प्रयागराज असा प्रवास करत हे प्रवासी पोहोचणार आहेत। त्यामुळे रेल्वे प्रशासन असतील किंवा सर्वसामान्य प्रवासी असतील, अजूनही या चेंगराचेंगरींच्या घटनांमधनं काहीही धडा घेताना दिसत नाहीये। आपण ही थेट दृश्य पाहतोय। आता ट्रेन निघालेली आहे, मात्र काही वेळापूर्वी ज्या वेळेला माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी ही दृश्य टिपली त्यावेळची परिस्थिती आपण पाहतोय। मिळेल त्या मार्गानं डब्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न हे नागरिक करताना दिसत आहेत। एकीकडे रेल्वेचे कर्मचारी या प्रवाशांना खाली उतरवण्याचा प्रयत्न करतायत, तर दुसरीकडे ज्या मार्गाने मिळेल त्या मार्गाने डब्यात कसं घुसता येईल या प्रयत्नात रेल्वे प्रवासी दिसत आहेत। ही दृश्य आहे। खचाखच भरलेली रेल्वे स्थानकाबाहेर पडताना दिसते, मात्र प्रवासी रेल्वेमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतायत। अक्षरशः दरवाजापर्यंत प्रवाशांची रांग आहे, तरीसुद्धा बाहेरचे प्रवासी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळे काही अप्रिय घटना घडू शकतात। त्या अनुषंगानं रेल्वेनं या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जाते।